वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज माझ्या मोठ्या मावशीचा बड्डे आहे आणि आम्ही तिच्या बड्डेला निघालेलो आहोत. तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की मावशीच्या घरी तिने बोलवलेलं आहे बड्डेसाठी. तर आम्ही इकडे रेडी झालेली आहे. तर चला आपण बड्डे सेलिब्रेट करायला जाऊयात. तर बर्थडे साठी ही गँग जमा झालेली आहे. या चला गाईज. तुम्ही सगळे मॅचिंग झाले आहात का? आणि कुठे गेलेले सगळे जण मिळून? अरे वा, हो का? हे रेवा हाय कर की. चला एकदा हाय करा आणि ब्लॉग मध्ये सांगा की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हा. आणि बाईला काय हॅपी बर्थडे म्हणा की. हॅपी बर्थडे नक्की बोला. हे बाईला तुम्ही म्हणा की. हो हो हो, तुम्ही म्हणा की, विश करा की बाईला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी सगळ्यांनी एक सोबत. 1 2 3 स्टार्ट. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर बाई. हॅपी बर्थडे टू यू. ये ढिक्की चिकी. तुमचे डोंजाचे पाहुणे बघा, हाय करा. चला एक यायला लागलेले आहेत. रियांश मामा बघा आमचा. चिवडा हे काय जम्बू बाईला भेटायला जाऊ. बाईला नाही भेटायला, इकडे गाईला भेटायला जायचं. ये बाबा मॉडेल बघा, हे मॉडेल बघा. राधा, ए राधा, हाय राधा. केक खायला येणार आहे का तू वरती? ए राधाला पाणी द्या रे, पाणी. ग्रंथू दादा, राधाला बोलव, राधाला बोलव. आवाज दे राधा. राधा बोलो म्हण्या, बोलो. म्हणा तो म्हण्या नाहीये, तो डेंजर म्हण्या आहे. काको चल. मस्त दिसते आमची चिव, भारी भारी ड्रेस घालते. हे बघा. कुणी माझ्या मावशीची देवी बघा, किती सुंदर रूप दिसते आज मावशीच्या देवीचं. खूप प्रसन्न. कशात उतरायचंय तुम्हाला? सायकल रेस मध्ये. तर आता आपण खालच्या मावशीला तर भेटलो, आता बड्डे गर्लला भेटायला जाऊयात. बघूयात बड्डे गर्लचं काय चाललेलं आहे तिकडं आणि विश पण करूयात. आईला इथं तर कोण नाही. आयुष्य बड्डे गर्ल बघू शकता. अय मावशी इकडे. एक नंबर दिसते हा साडी. हॅपी बर्थडे. आणि इकडे बघा स्वयंपाक चाललाय. तुम्हाला कसं काय आराम दिलाय एवढा? हो का? वास सुटलेला आहे इथं, येतोय जिन्यात येतोय परवास. हे कोण बसले भाकरी करायला? ओ माय गॉड, हे नवीन नवरी बसली आहे का भाकरी करायला? नवीन नवरीला अगदी योग्य आणि गोडशी भाकर जमलेली आहे. एक नंबर. मावशी हाय कर. पप्पा खातील नाही खातील माझ्या हातचं म्हणून वहिनी साडी का नाही नेसली हो? मी वाईट करते का चपात्या? चला आता आमच्या मावशीबाईंनी काय रेसिपी केलेली इकडे बघूयात. मस्त घमघमाट सुटलाय. जिन्यामध्ये वास येतो माहितीये का? हो. ओ माय गॉड, जोरात नियोजन ठेवलंय मोठ्या मावशीने. वा वा वा, मावशीच्या हातचं चिकन एकच नंबर. भात केला इकडं. आई शपथ वजडी पण आहे, ते आम्ही नाही खाता, पण बनवण्यात एकदम एक्सपर्ट आहे त्या. वहिनी का हो ड्रेस बीस? सासूचा बर्थडे आहो, जरा नटून बिटून तयार राहायचं. मस्त पूजा केलेली आ देवाची. किती प्रसन्न वाटतंय एकदम. उलातनं का उन्हातलं बोलली की नाही? इकडं बघ, इकडं बघ काय बोलली. उलातनं म्हण, उलातनं म्हण. अगं उन्हातनं नाही का, उलातनं. उलातनं. हा
इकडं मस्तपैकी जाऊबाईंसाठी ह्या जाऊबाईंसाठी मस्तपैकी मोठ्या जाऊबाई पापड्या तळतात त्यांनी घरी बनवलेले आहेत. बघू शकता तुम्ही कसल्या फुलले आहेत. एक नंबर मस्त कुरकुरीत. कशा वाटते तुझ्या? एक नंबर. आता ऋतुजा बी ब्लॉगिंग करणार आहे. तर मावशीला आपण विचारूयात मावशी किती वर्षाची झाली आहे. मावशी सांग ना जरा किती वर्षाची झाली. किती लागलं? 55 पूर्ण झाले का? साल काय सांग की? 72. अरे वा 55 गाठलंय आमच्या मावशीने मस्तपैकी. तू आज लय भारी दिसतीयस. एक नंबर दिसतीये. तुला माहितीये का मी आज शेवटचा ब्लॉग करणार आहे हा तुझ्या बर्थडेचा. सोड चिट्टी आहे ब्लॉग सांग. तर आमचा दादा उज्जैनला गेला होता. तर उज्जैनवरनं असं काही दोरा आणलेला आहे हातात बांधायला. आणि हा बघा बड्डे व्हायच्या आधीच जेवायला बसलाय भाऊ. असं काय उज्जैनवरनं दोरा आणलेला आहे. काकीला तरी एडीच केली तुम्ही मेकअप बिकअप. काय लग्न बिग्न आहे का काय इथं? ही तर बघा लग्नागत तयार झालेली आहे. हो एकदम भारी मॉडर्न मेकअप आर्टिस्टचा अवतार बघ. का ग बाई इकडं बघ. दे 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 ग दे ना मावशी. बाईसाठी घेऊन आले. फुलं पडली. तर आता सगळेजण इकडे बसलेले आहेत. आता आपण सगळ्यांनी जरा मजा घेऊयात. सगळ्यांना विचारूयात की आज बड्डे तर मावशीविषयी प्रत्येकाला काय काय वाटतंय असं 2 शब्दात सगळ्यांना विचारूयात. कोणाला काय काय वाटतं सगळं विचारा. अजून केक तर काय कापला नाहीये. मामाची वाट बघतोय आम्ही. चला मग सगळ्यांना विचार. बसले तिकडं मैफिल. चला तर आता पहिलं आपण रसिका ताईला विचारूयात मावशीविषयी तिला काय वाटतंय अशा 2 शब्दामध्ये सांगायचं. अयो बड्डे गर्लला तर वरतीच बसवलं डायरेक्ट व्हिडिओ मध्ये. काय बोल. आलेले आहेत आपले जेवायला बसलेत निवांत. कसं झालंय मग नियोजन ना? अरे ओ माय गॉड दादा 100 स्टार तुला. शिकलाय. पाणी घ्या पण. हा द्या द्या द्या. व्हेज आहे का तुमच्या नवऱ्याला? काय हा हा तुमच्या नवऱ्याला व्हेज बीज काय? खाओ खाओ मीठ भाकरी खाओ फिर. तर भांडी घासून दमलेले कार्यकर्ते बघा आमचे नेहमीप्रमाणे. आणि ह्या वेळेस आमच्या नवीन नवरीने साथ दिलेली आहे भांड्यांना. इकडं बघा एवढं पाळा भरलेला आहे. असंच काम करत राहा. आणि तुमचं मोठं एक तुमचं मोठं दीक्षाला पण त्यात ऍड करा. एक मोठं तुमचं हे घ्या. सगळे जमा झालेले आहेत आता ह्या ठिकाणी. मला आता मस्तपैकी केक बिक कट करून घेऊयात. इकडं बाईचा मेकअप चाललेला आहे आमच्या. हेअरस्टाईल केक पडलाय. अहो काय हो चावल तो तुझ्या हाताला. येऊ का मी तिथं? मावशी जरा जाऊ ना सगळे. वा 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 इकडं बघा सगळे. अरे 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 चुकलं काहीतरी चुकलं इथं. हे बार
ए तोंडावर पडत तो ग्रंथ त्या पुढं. हा चला बार ग्रंथाला बार दिन बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे. इथं बघ इथं बघ आता आमचा दादा मावशीसाठी 2 शब्द बोलणार आहे. रोहित तरडे आणि इथं सगळे जेवढे मेंबर बसले आहेत ना तेवढे सगळे 2-2 शब्द बोलणार आहेत. आता बोलणार आहे हा प्रेमाचे 2 शब्द. हा आज आपण या ठिकाणी बाईच्या बर्थडे साठी जमलेलो आहोत आणि बाईनी या वर्षी आपल्याला सर्वांना म्हणजे मागच्या वर्षी मी तुला खूप बोललो होतो बरं का, काय बोललो होतं की तू मटन बकर का बकर चिकन दे. या वर्षी तिने मटन चिकन आणलेलं आहे. अशा बाईचं धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. माझं स्पेशली माझं मत तिने म्हणणं ऐकलं तिने आणि या वर्षी तिने मटन वजेडी पण होत्या फ्राय म्हणजे 1 नंबर सर्व केलं होतं तिने राहिली. आणि ही अशी बाई आमच्या सर्वांची सगळ्यांमध्ये मोठी आहे ती, खूप म्हणजे आपुलकीने बोलते, तिला सगळ्यांबद्दल जिव्हाळा आहे. जास्त नको हसू तू, जास्त नको हसू. तर आमची ही बाई तिला आमच्याबद्दल तिला खूप जिव्हाळा आहे आणि तिच्याबद्दल म्हणजे बोलण्यासारखं खूप काही आहे. सर्वांना जीव लावते आणि मदत पण करते. ATS बँक असं तिचं एक टोपण नाव आहे. आणि माझे 2 शब्द संपवतो आणि टीप खाली टीप उद्या हप्ताय मामा तू या तू. किती मार्क बोल बोल. मोठ्या बहिणीचं नावच मी बोलतोय तुम्हाला चला आपण मुंबई बसून करत आली. आता बोलली मुंबईवरून सगळ्यांना कपडा लागता पुरावल्या बोंबलं पुरावली मुंबईची. मुंबईच्या खाडीवरची सगळी मुंबईच्या खाडीवर काय भेटायचं रे. आणि गावचं बोल गाव बाबा ठीक आहे सॉरी. मी सौरभ संजय शिंदे, तिचा पोरगा. आमच्या मावशीचा 67वा बर्थडे आहे. नवा वाढदिवस आहे तर मावशीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आमच्या मावशीबद्दल बोलण्याचे 4 शब्द झाले तर मावशीने आमच्यासाठी खूप काय काय केलेलं आहे. 5 बहिणी 1 भाऊ पाठीशी आहे. अगं 7 तुम्ही ना 6 जणी ना मग तुझ्या पाठीवर 5 बहिणी आणि 1 भाऊ ना. हॅलो गाईज, माझी मोठी बहीण आहे. आईच्या जागी माझं तिने सगळं केलेलं आहे. माझं लग्न झालं तर मला सासरी न्यायला तीच यायची. दोन बाळ पण माझी तिनेच केलेली आहे. तर ही आहे आमच्या मावशीची नात आहे, बारकी नात. तर ती आता बोलणार आहे बाईविषयी 4 शब्द. बोल अभिज्ञा, काय बोलतेस तू? माझी म्हणजे आजी आहे ना, ती एवढी मला जीव लावती, एवढी जीव लावती ना, तर म्हणून मला तिच्याबद्दल 2-3 शब्द बोलायचे. ती जे मला पाहिजे ते
घेऊन देती. आई ग कसलं कोणती सोडायला येते शाळेत. ती मला सगळं करून देती. ती मला आंघोळ घालती. बस झालं. मावशीची ही सून आहे, बारकी सून. तर आता ते 2 शब्द बोलणार आहे मावशीविषयी. तर सोनवहिनी काय म्हणसाल मावशीविषयी? 55 वाढदिवस आहे, त्यामुळे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज सर्वप्रथम सगळेजण इथं जमले आहेत वाढदिवसानिमित्त. सगळ्या बहिणी, भाऊ, भाऊजाई, त्यांचे नातवंड, त्या निमित्ताने सगळे आज एकत्र आलेले आहेत. ह्यांच्याबद्दल सांगावं तर खूप काय आहे. सगळ्यांसाठी खूप मदत करतात आणि सर्वांसाठी त्यांनी पहिल्यापासून ते आतापर्यंत खूप काही केलेलं आहे. ज्या गोष्टी सगळेजण सांगतील त्या गोष्टींना ते नेहमी हजर असतात किंवा त्यांचे ऐकून म्हणणे ऐकून घेऊन सगळ्यांसाठी सपोर्ट करतात. आज त्यांच्या मिस्टरांबद्दल सांगायचं झालं तर त्यांना आज ह्यांनी खूप लहान मुलांप्रमाणे त्यांना सांभाळलेलं आहे. ते आज मिस्टर नसून सुद्धा त्यांच्यासाठी आम्ही सगळेजण जमलेलो आहोत. त्यानिमित्ताने आज इथं ह्यांचा बर्थडे सेलिब्रेट करत आहोत. तर त्यांनी आज सगळ्या बहिणींसाठी खूप काही केलेलं आहे. त्याचप्रमाणे भावालाही मुलाप्रमाणेच त्यांनी वागवणूक दिलेली आहे. बहिणींना पण मुलींप्रमाणे सांभाळलेलं आहे. आज त्यांची आई नसून सगळ्यांसाठी ते आज आई झालेले आहेत. अरे वा, मस्त, एक नंबर. तर ह्या मावशीच्या सूनबाई आहेत. तर त्या मावशीविषयी 2 शब्द बोलणार आहेत. बोला. आज त्यांचं 55वा बर्थडे. त्यानिमित्त तुम्ही पहिल्यांदा सगळे इथं येऊन जमले, त्याबद्दल सगळ्यांचे आभार. आणि कसं आहे म्हणजे बोलायचं म्हणलं तर त्यांच्याबद्दल बोलायला काही शब्दच नाही आहेत माझ्याकडे. रडू नका वहिनी. जसं लग्न झालं माझं त्यानंतर कोण एक चांगली मैत्रीण असेल फॅमिलीमध्ये तर ती माझी सासू आहे. कारण प्रत्येक गोष्टीत त्यांनी मला सपोर्ट केलेला आहे. असं नाही की आता तुमच्या समोरच बोलायचं आणि सांगायचं. तर आत्ता म्हणजे 10-11 वर्ष झाली लग्नाला आमच्या. अजून एकदाही आमच्या दोघींमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद किंवा भांडणं झालेली नाहीये. आणि विशेष म्हणजे जर काय झालं म्हणजे आमच्या दोघांमध्ये किंवा काय तर त्या नेहमीच म्हणजे माझ्याच साईडने असतात. आईसारखे नेहमी उभ्या असतात. आणि म्हणजे सगळ्यांसाठी, फॅमिलीसाठी किंवा बहिणींसाठी, भावासाठी नेहमीच त्यांचं काहीतरी करण्याचं नवीन हे असतं. आणि म्हणजे त्या आहेत म्हणून आज आमचं कुटुंब व्यवस्थित आहे. खरे आणि त्यांना पुढे दीर्घायुष्य लाभू दे आणि माझ्या मुलींना आजीचं प्रेम भेटू दे व्यवस्थित. कारण आजोबांचं प्रेम त्यांना भेटलं नाही तर आजीचं तरी प्रेम भेटू दे. वा, छान. जास्त रडवू शकत नाही आपण. प्रत्येकाच्या मनामध्ये खूप काही काही दडलेलं आहे. त्यामुळं गाईस तुम्ही सगळ्यांसाठी मावशीने खूप केलेलं आहे. त्यामुळं सगळ्यांकडे भावनिक काही गोष्टी आहेत. बाई ग तर तुझे उपकार. तर हे मावशीच्या भाऊजा आहे, एकुलते एक भाऊजा आहे. तर आता मावशीविषयी 2 शब्द बोलणार आहे. बोला मामी. आणि सगळ्या आनंद आहेत पण त्या सगळ्या खूपच भारी आहेत. त्यात ताई तर सगळ्यात भारी. तुम्ही शांत बसा. पण तशीच त्यांनी मला सांगते. अरे वा, छान छान छान. चला चला टाळा वाजवा पुरी हो. मावशी तर ही आहे रसिकाताई, मावशीच्या बहिणीची पोरगी आहे. तर म्हणजे मावशीची लेकच म्हणा. तर ती 2 शब्द काहीतरी मावशीसाठी बोलणार आहे. बोला ताई. माझ्या लाडक्या मोठ्या मावशीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू फक्त मावशी नाहीस, तू आमच्यासाठी आईसारखी आहेस.
माझ्या प्रत्येक आनंदात, प्रत्येक दुःखात शांतपणे साथ देणारी तूच आहेस. तुझं प्रेम, तुझी माया, तुझा आधार शब्दात सांगता येणार नाही, एवढा मोठा आहे. कधी ओरडून, कधी समजावून, पण नेहमीच माझ्या चांगल्यासाठीच विचार करणारी आहेस तू. देवाकडे एकच प्रार्थना आहे, तुला आयुष्यात कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडू नये, तुझ्या चेहऱ्यावरचा हसू असंच कायम राहावं. आणि माझं बाळंतपण झालं आणि मला म्हणजे माझं बाळ न्हाण्यापासून ते मला न्हाण्यापर्यंत तिने सगळं केलं. इवन ज्यावेळेस मी दुःख होतं मला, त्यावेळेस मावशी आणि काकांनी माझं खूप चांगलं म्हणजे नाही, मी ह्यांच्याकडेच होते, मी माझ्या आई वडिलांच्या सुद्धा घरी नव्हते. ज्यावेळेस माझ्यावर वेळ होती त्यावेळेस मी वरतीच राहत म्हणजे ह्या मावशीकडेच राहत होते. आणि मावशी आणि काकांनीच माझं म्हणजे खूप चांगल्या प्रकारे हे केलं, मला प्रत्येक प्रॉब्लेम मधून बाहेर काढलं. एवढंच म्हणू. वा. तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिले जरा ते स्पीच आहे ना हे काय बे चॉकलेटला पैसे काय असिस्टंट इतका वेळ असिस्टंट कुठं असिस्टंट इतका वेळ कुठं होता. प्रेम करत राहतो. तर आज माझ्या मोठ्या मावशीचा 55 बर्थडे आहे. तर माझ्या मावशीबद्दल सांगायचं तर खूप काही आहे. माझे वडील खूप लहान असताना गेले आणि त्याच्यानंतर माझ्या मावशीने मम्मीला खूप साथ दिलेली आहे, खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मदत केलेली आहे. मम्मी सांगते दरवेळेस की मावशी मुंबईवरनं पण काय काय पाठवून द्यायची, सामान वगैरे थोडं थोडं भरायची. आणि त्या तर आधीच्या गोष्टी आहेत, पण आत्ताच्या लेटेस्ट मधल्या अशा गोष्टी आहेत माझ्याबद्दलच्या. मला 8 वर्षांनी बाळ राहिले आणि त्याच्यानंतर ना माझ्या आईला करायला मदतीला कोणीच नव्हतं, तर मम्मीला सगळ्या बहिणींनी खूप मदत केली. माझ्या मोठ्या मावशीने माझ्या बाळाची येऊन 5वी केली, परत तिथे दवाखान्यामध्ये डबा वगैरे पाठवून देत होती. ह्या अशा काही गोष्टी आहेत आणि त्या न विसरणाऱ्या आहेत की माझ्या मावशी इतकं करतात ना. माझ्या रंजा मावशीने लाडू करून दिले, म्हणजे कुणीच असं छोट्या छोट्या गोष्टी विचार केला नव्हता की असं हे कोण करेल किंवा काही गोष्टी, पण माझ्या मावशांनी मम्मीला इतकं सपोर्ट केलेला आहे, माझ्या मामाने सपोर्ट केलेला आहे. लोकांना वाटतं बघायला असं की काय लोक आहेत हे एकमेकांशी बोलतात, नंतर मागणं असे बोलतात तसे बोलतात, पण खरं तर येत ना ह्यांचा एकमेकांवर एवढा जीव आहे ना, एवढे हे लोक एकमेकांना धरून येत ना की त्यांच्या मुलांबद्दल पण आपलेपणाने सगळं काही करतात. माझी मावशी पण आहे ना खूप सगळ्यांना साथ देते सगळ्या गोष्टींमध्ये. कधी काही कुठली अडचण आली रात्रीमधनं तरी मावशी पैशाला नेहमी हजर असते, पैशाला ती कधीच नाही म्हणत नाही. त्याच्यामुळं तिने आहे ना आत्तापर्यंत एवढी आमच्या लखायची सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या आत्तापर्यंत तिने बारकाईने पार पाडलेल्या आहेत. जे आमच्या आई करत होती म्हणजे आमची आजी करत होती ते आमची मावशी सगळं करते अजून सुद्धा, की मावशांना काहीतरी दे. आता 2 दिवसापूर्वी मी गेले तर मावशीने लगेच काहीतरी बांधून हे दे ते दे. मम्मीला काय आली की लगेचच हे घेऊन जा, शेंदूर ते घेऊन जा. म्हणजे सगळ्याच मावशांना, मंदा मावशीला म्हणा, कुंदा मावशीला म्हणा, रंजा मावशीला, सगळ्यांनाच असं आपुलकीने हे करते. ती बोलते, फटकन बोलते, पण तिच्या मनामध्ये काही नसतं. मी तिच्याकडे 2 वर्ष राहिलेली आहे, तिने खूप मला आईची माया दिलेली आहे, पण ती मला ओरडून बोलायची, पण ती आत्ता कळते की ती माझ्या चांगल्यासाठी बोलत होती आणि तिच्याकडनं मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. तर माझ्या मावशीबद्दल सांगण्यासारखं खूप काही आहे, तर मी ह्या तुमच्या ब्लॉगद्वारे एवढं काही सांगू शकत नाही, कारण एवढं ऐकायला तुम्हाला अख्खी दिवस पण पुरणार नाही आणि रात्र पण पुरणार नाही. तर मी हे 2 शब्द माझ्या इथंच संबोधते आणि माझ्या मावशीला आहे ना पुढचं आयुष्य खूप भरभराटीचं जाऊ द्या आणि तिचं आरोग्य खूप उत्तम राहू द्या. आणि माझ्या सगळ्या मावशांना माझ्या मनापासून नमस्कार आहे. म्हणजे माझ्यासाठी देवाची सगळ्यात सुंदर देणे आहे. तुझ्या कुशीत मिळणारी ऊब आणि शांतता जगात कुठेच नाही. देवाकडे एकच प्रार्थना, तू नेहमी माझ्यासोबत राहा, निरोगी राहा आणि आनंदात राहा. खूप खूप प्रेम माझे बाई, तू आहेस म्हणूनच मी इतकी मजबूत आहे. धन्यवाद. अरे वा. तर
अशा प्रकारे आमच्या मोठ्या मावशीचा बर्थडे छान प्रकारे पार पडलेला आहे. आणि तुम्हाला आमचा व्लॉग कसा वाटला फॅमिलीचा तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि एक कमेंट करा गाईज, एवढे बघता तुम्ही आमचे ब्लॉग पण कमेंट करत नाही, लाईक पण करत नाही. आमच्या फॅमिलीला सपोर्ट करा आणि आवडला असेल तर लाईक करा. चलो बाय बाय. बाय बाय.